घेतलेला आहे आणि हा फॉल दुकानातून आणल्याच्यानंतर मी धुवून घेतलेला आहे. छान असा धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून इस्त्री करून वाळवून इस्त्री करून घेतलेला आहे. तर त्यामुळे हे बघा फॉल धुवून इस्त्री करून घेतल्यामुळे ना एकदम फॉल असा प्लेन बसतो. तर इथे बघू शकता फॉल किती सुंदर असा इस्त्री वगैरे करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी पिको करून घेतलेला आहे साडीला आणि हे बघा उलट्या बाजूने मी साडी घेतलेली आहे आणि इथे मी पिवळा फॉल घेतलेला आहे बघा. तर वरती जे आहे तर ते पिवळ्याच कलरमध्ये शेड आहे तसाच. आणि जर हिरवा असतं पूर्ण तर हिरवा कलर वापरायचा आहे आपल्याला फॉलचा. तर ही काळजी नक्की घ्यायची आहे आपल्याला की आपलं काठ कुठपर्यंत येते, काठाच्या वर कोणता कलर येतो हे नक्की बघायचं आहे. आता बघा ह्याच्यानंतर मी 1 ते 1.5 इंच अशा प्रकारे फॉल दुमडून घेतलेला आहे आणि एक ईतभर सोडून द्यायचं आहे आपल्याला साईडला. हे बघा असं 1 ईतभर सोडून द्यायचं आहे, म्हणजे 7 ते 8 इंच सोडायचं आहे इंचावरती आणि असं म्हटलं तर 1 ईत. त्याच्यानंतर हे बघा दुमडून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला फॉल जो आहे तर तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता माझ्या मशीनवरती फॉल आहे तर तो एक 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण खालची लाईन होऊन जाते, जास्त वेळ लागत नाही. म्हणजे आता नवीन जरी असला तुम्ही शिकाऊ जरी असाल तरीही पिकोफॉलची मशीन तुम्ही आरामात घेऊ शकता, काही अडचण येणार नाही. जास्तीचं कुठे शिकायला जायची सुद्धा गरज नाही. तुम्ही एखादा असा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सुद्धा शिकता येईल. तर हे बघा अशा प्रकारे सावकाश असं ओढून आपल्याला म्हणजे लई पण ओढायचं नाही, पाठीमागच्या बाजूने खेचायचं नाही आणि छान असं आपलं पिको जो आहे खालचा फॉल जो आहे तर तो अटॅच होऊन जाणार आहे. तर फॉल जास्त ओढायचा नाही, कारण ओढल्यामुळे काय होतं ते कॉटन असतं तर त्यामुळे ते क्रॉसमध्ये फॉल येऊ शकतो. तर त्यामुळे फॉल ओढायचा नाही. तर हे बघा एकदम छान असं फॉल इथं आलेला आहे, लागलेला आहे आणि छान जाळी तयार झालेली आहे बघा इथं. आणि हे बघा शेवटी थोडंसं आपल्याला फॉल जो आहे तर तो दुमडून घ्यायचा आहे. सुरुवातीला पण 1-1.5 इंच दुमडलेला आहे आणि शेवटी पण दुमडून घेतलेला आहे आणि संपूर्ण आता फॉल लावून झालेला आहे. तर हे बघा एकदम सुपेरियर असा फॉल आलेला आहे. आता खालच्या बाजूला ग्रीन कलरची बॉर्डर होती म्हणून मी ग्रीन म्हणजे हिरवाच दोरा वापरलेला आहे. आणि आता हात शिलाईला बघा आपल्याला हिरवा दोरा आपण वापरू शकणार नाही, कारण पिवळसर असा हे बघा इकडं पिवळसर असा आपल्याला शेड येतोय त्या साडीमध्ये काठामध्ये. त्यामुळे आपल्याला वरती जे आहे तर ते पिवळा दोरा वापरायचा आहे. जर हिरवा दोरा वापरला तर आपल्याला जे फिनिशिंग आहे आपल्या साड्यांचं हात शिलाईचं तर ते फिनिशिंग बिघडतं. आणि मुळात म्हणजे कस्टमरला हेच हवं असतं की वरती कोणता धागा वापरला आहे, कशी हात शिलाई केली. हे बघा अशा प्रकारे मी हात शिलाई करत असते थोड्या अंतरावरती. आणि हात शिलाई ही आतापर्यंत कधीच उसवलेली नाही माझी, किंवा कधी कोणाचं असं म्हणजे कस्टमर आलेत की माझं हे खराब झालं ते खराब झालं साडी खराब झाली असं नाही. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की हात शिलाईला आणि खालच्या बाजूला दोन्ही बाजूला हे बघा कलरचा जसा आहे तसाच धागा वापरायचा आहे तुम्हाला. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच जण नायलॉनचा धागा वापरतात, मोठे मोठे टेलर जे असतात ते नायलॉनचा धागा वापरतात. तर ते नायलॉनचा धागा का वापरतात ते त्यांना बरं पडतं, एकदा धागा लावून ठेवला की परत ते बदलायची गरज नाही. परंतु आपण तसं करायचं नाही, कारण काय होतं नायलॉनचा धागा बऱ्याच लेडीजला काय असतं साड्यांना इस्त्री करायची सवय असते आणि ज्या वेळेला साड्या महिला इस्त्री करतात त्यावेळेला नायलॉनचा धागा इस्त्री करत असताना जळून जातो आणि मग ते साड्या खराब होतात, फॉल निघतो. तर अशी प्रकार होऊ शकतात. त्यामुळे नायलॉनचा धागा अजिबात वापरू नका आणि असेच कॉटनचे धागे तुम्ही वापरायचे आहेत. ही पण एक महत्त्वाची टिप होती तुमच्यासाठी. आणि इथे बघू शकता आणि सुरुवातीला फॉल हा धुवायचा आणि इस्त्री करायचा. नेहमी फॉल धुवून इस्त्री करूनच तुम्ही लावत चला, कधीही फॉल असा लावायचा नाही. तर हे बघा अशा प्रकारे मी हात शिलाई करून घेतलेली आहे. कुठेही साडीला घोळ आलेला नाही तुम्हाला. मी साडी आता संपूर्ण झालेली आहे हात शिलाई करून आणि मी दाखवते. हे बघा एकदम छान अशी हात शिलाई झालेली आहे आणि समोरच्या बाजूने सुद्धा एकदम छान असं म्हणजे आपली फिनिशिंग आलेली आहे.